एव्हरीवन, कसं आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आम्ही आलेलो आहोत शेताकडे. मी आले गावाकडे माझ्या माहेरी. सासर थोडे दिवस राहिलेले तर माहेरी आलेले थोडे दिवस. तर मंथनला कशी स्कूलला सुट्टी सुरू झालेली आहे. जास्त करून लॉंग व्हिडिओ करत नाही कारण थोडाफार आता कुठेतरी कंटाळा येतो त्या लॉंग व्हिडिओचा. स्वतः शूट करा, एडिटिंग करा, अपलोड करा, ह्याच्यामध्ये ना बराचसा वेळ येतो. त्याच्यामुळे ना मी शॉर्ट्सच व्हिडिओ अपलोड करते. मला माहिती नाही तुम्ही पाहत असाल की नाही. शेतामध्ये आलो कारण आंबाड्याची भाजी काढायची होती म्हणून उद्या आंबाड्याची भाजी करायची. तर माईने आंबाड्याची भाजी शेतामध्ये ऊसामध्ये टाकलेली होती तर ती आलेली होती भाजी. तर मग ती ह्यासाठी आलो होतो. आणि इथं आल्यानंतर जांभळाचं झाडसुद्धा आहे पाठीमागे. तर त्या एका दादानी आम्हाला जांभळं काढून दिली. कुठे ठेवली ती? थोडीशी जांभळंसुद्धा खाल्ली आम्ही, मी मंथनी आणि आईने. आता पप्पांसाठी थोडीफार घेऊन जाते. थोडी खाल्ली, अजून थोडी खायची आहेत, घरी गेल्यानंतर खातो. आणि गावाकडे आल्यानंतर ना खरंच खूप भारी वाटतंय, मला तरी प्रसन्न वाटतं. अशी ऊसामध्ये तशी आंबाड्याची भाजी आली आहे. आता ही काढणार आम्ही भाजी आणि आता घरी घेऊन जाणार. बघा तशी आंबाड्याची भाजी आहे जी की मला प्रचंड आवडते लहानपणापासून. तर आता यातली भाजी आम्ही थोडी घेतो आणि घेऊन जातो घरी. थोडीशी हातामध्ये सुद्धा आहे, थोडीशीच तोडली आहे, बाकीची आईने तोडलेली आहे भरपूर. तो एक झाडावरती मुलगा चढला होता तर त्याच्याकडून आम्ही बऱ्याच जणांनी अशी जांभळं काढून घेतली. ही काळी काळीशी दिसतात ना, ती खायची, अशी गुलाबी नाही खायची. खूप भारी वाटते गावाकडे अशी जांभळं करवंद खायला भेटतात. भाजी वगैरे तोडून झाली आहे आमच्या आंबाड्याची आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. तर आज संध्याकाळी बघू काय करायचं स्वयंपाकाचं. तसं आल्यापासून आईच बनवते, मी काहीतरी कधीतरी बनवते. 4 दिवस झाले मला येऊन, 4-5 दिवस. आणि आमच्या लहानपणापासून कसं करवंद, तोरणं, काजू हे सगळं आम्ही खाल्लेलं आहे ना, तेव्हा ना गावाकडे नाही आलं ना तर त्याची फार आठवण येते काजू करवंदांची. विकत घेण्यापेक्षा शेतातली जी ताजी ताजी असतात ना त्याची चवच वेगळी असते. तर चला आता आपण घरी जाऊया. आमचा बेत चालला आहे पावभाजीचा आजचा. पप्पानी साहित्यसुद्धा आणलं होतं सकाळी येताना बाजारातून. म्हटलं आज पावभाजी करावी. दररोज कसं आईचं हातचं खातोच, पण म्हटलं आज आईला आपण काहीतरी बनवून द्यावं. पप्पांना पावभाजी आमची आवडते, तशी आम्हाला घरात सगळ्यांनाच आवडते घरची पावभाजी. तर मग मी आज बनवणार आहे पावभाजी घरी गेल्यानंतर. आणि ही आंबाड्याची भाजी जी घेतली आहे ती उद्या खायची आहे आम्हाला, भाकरी आणि आंबाड्याची भाजी. नगरला जाण्याआधी शेतामध्ये जेवण करायचं आहे मला, म्हणजे छान असं शेतामध्ये वनभोजन करून जायचं आहे. भरपूर असे प्लॅन ठरवते मी, पण बघू किती सक्सेस होतात. आमच्या गावची यात्रासुद्धा असते, तर 3 दिवस यात्रा असते. आणि कसं यात्रेला सगळ्या मैत्रिणी वगैरे भेटतात ना, त्यामुळे मग मे महिन्यात यायला बरं वाटतं गावी. दिवाळीच्या वेळेला कसं कोणी येत नाही जास्त मैत्रिणी, पण मे महिन्यात सगळे येतात, त्यामुळे सगळे भेटतात मे महिन्यात आल्यानंतर. आणि मंथनसुद्धा चांगला रमतो. प्रत्येकजण आपल्या मामाच्या गावी, आजीच्या गावी येतं ना मे महिन्यात. आई अजून शेतामध्येच आहे, तिला चल चल म्हणते तर येत नाही आहे. ती काय करते काय माहिती. आईला बोलवते, आई शेतामध्येच थांबली आहे. आम्हाला वाटलं ती पुढे गेली म्हणून आम्ही तिकडून पटकन आलो बाहेर. आई चल की ग, काय करालीस? आयांचा अवघड असतं नाही, प्रत्येकीच्या, मुलग्याची असो मुलगीची असो. आया काही ऐकत नाहीत आपलं. तिला थाराच नाही बिचारीला आल्यापासून. सारखं हे करू का, ते करू का, ते करू का, सारखं सुरूच आहे तिचं. आपल्याला वाटतं ना पण कुठंतरी की आपल्या आईला 2 दिवस विश्रांती मिळायला पाहिजे. सगळीकडे तर आपण काम करतोच, मग माहेरी काम केलं तर काय थोडीच बिघडणार आहे? माहेरी थोडीच आराम करायला यायचं असतं आपण, आणि आपल्या आईला मग कोण विश्रांती देणार? अवघड आहे. चालायचंच. चला आली बघा, ही बघा आमची मातोश्री आलेली आहे. ऊस कापतोय म्हणून शर्ट घातलाय. बरोबर आहे, आपली आपली काळजी आपण घेणं गरजेचं आहे. साठी काय काय घेतलं आज? वांगी घेतली, आंबाड्याची भाजी घेतली, जांभळं घेतली. आंबाड्याची भाजी किती दिवस जपून ठेवली होती लेकीसाठी? ठेवली होती पण 8 दिवस 8-10 दिवस. अजून आणि एकदा 2 खाई करून. कसं वाटतंय लेक आल्यावर? अजून आणि एकदा 2 करून घालता येईल आंबाड्याची भाजी. लेक आल्यावर आनंद वाटतो, पोट भरतं, दिन जेवता पोट भरते. चला पिलू चल बरं या. आता घरी जाऊन धुवून खाऊया ती आता.
गाडीत एका साईडून चल. चला जातो आता आम्ही घरी. घरी गेल्यानंतर आज संध्याकाळी करायचं आहे पावभाजीचा बेत. पटकन पावभाजी बनवते. या दोघांना आवडणारी मालिका कुठली माहिती का तुम्हाला? स्वराज्यरक्षक संभाजी मालिका जी संध्याकाळी 9 वाजता लागते ना, ती बघत बघत आम्ही सगळेजण जेवण करतो. एक फॅमिली टाईम जो आहे ना तो खरंच खूप भारी आहे. आणि प्रत्येकाने आपल्या फॅमिलीला वेळ दिला पाहिजे. आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला पाहिजे. किती कामाची घाई, नोकरीची घाई असली तरी. बाय बाय. आता भेटू घरी गेल्यावर. शेतामधून आल्यानंतर आम्ही दोघींनी म्हणून पावभाजीची संपूर्णची तयारी करून घेतली आणि इथं मी पावभाजी बनवत होते. माझ्या हातची पावभाजी माझ्या पप्पांना प्रचंड आवडते. हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय.